पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी भारताची तालिबान सोबत हातमिळवणी। पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार। भारताकडून 236 मिलियनची मदत। भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारसोबत चर्चा। एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी यांच्यात थेट संवाद। तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत। इस्रायल संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालकांची भारताच्या संरक्षण सचिवांसोबत चर्चा। दहशतवादाविरोधातल्या या लढाईत इस्रायलचा भारताला पूर्ण पाठिंबा। ऑपरेशन सिंदूरच्या प्रभावीपणाचं इस्रायलकडून कौतुक। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। पाकिस्तानवरील हल्ला ट्रेलर योग्य वेळी जगाला पूर्ण पिक्चर दाखव। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावलं। भारतानं पाकच्या भुलारी एअरबेसवर 4 ब्रह्मोस मिसाईल टाकले। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं AWACS विमान नष्ट। पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा खुलासा। गुजरात दंगली प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। UPAच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांच्या जामिनासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली। शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दुसरा मोठा गौप्यस्फोट। बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर। वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार, रोहित शर्मा, अजित वाडेकर स्टँडचं उद्घाटन। तर MCA ऑफिस लाऊंजला अमोल काळेंचं नाव। मुख्यमंत्र्यांकडून पवारांचं कौतुक। छत्रपती संभाजीनगरमधील पाणीप्रश्नी ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल मोर्चा। मोर्चातील महिलांकडून माठ फोडून निषेध। आदित्य ठाकरे मोर्चाला उपस्थित। जळगाव, पुणे, अहिल्यानगर, वाशिम, रायगड, सिंधुदुर्गात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका। पुढील 3 ते 4 दिवस पावसाचं वातावरण कायम राहणार।